सर्वात प्रथम मी सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत करते। आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि ती माहिती विकास कामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आपण सगळेजण सातत्याने करत आहात। त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच मनापासून आभार। या आर्थिक वर्षाची म्हणजे 2026-27 जिल्हा नियोजन समितीची आज बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली। ही याची पहिलीच बैठक होती। अनेक वर्ष आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याचं काम सुरू होतं। त्यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाला दिलेली दिशा, आर्थिक नियोजनातील शिस्त आणि निधीचा काटेकोरपणा आणि परिणामकारक कार्यपद्धती आणि विकास कामामध्ये ठेवलेला त्यांचं सातत्य, वेग आजही आपल्या प्रशासनासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे। आजच्या आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणं, विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करणं आणि प्रत्येक काम वेळेत गुणवत्तापूर्ण करणं, यासाठी आदरणीय दादा नेहमीच त्यांच्या कार्यसंस्कृती पुढे नेण्याचा आणि त्या पावलावर पाऊल टाकून त्यांची कार्यपद्धती, त्यांचा शिस्त, त्यांचा विश्वास, जनतेप्रती असणारी त्यांची श्रद्धा असंच पुढे नेण्याचं काम मीही यापुढे करत राहणार आहे। आपल्याला माहिती आहे की देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आताच आपण विचारलं की इंधन बचतीचं आणि तसेच डिजिटल व कार्यक्षम प्रशासन या संकल्पनेला अनुसरून आम्ही सुद्धा आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक तसेच खरीप हंगामाची बैठकसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं घेतलेली आहे, जेणेकरून इंधन बचतीचा अनेकांचा प्रश्न इथे नक्कीच कमी झालेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे आमच्या ह्या दोन्ही बैठका पार पडलेल्या आहेत। या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26चा खर्च, तसेच 2025-26मध्ये पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणपणे 1379 कोटी रुपये, तसेच अनुसूचित जाती उपाययोजना 145 कोटी रुपये, तसेच आदिवासी घटक कार्यक्रम 56 कोटी 46 लाख रुपये, असा एकूण 1589 कोटी 46 लाख रुपयाचा निधी आज म्हणजे प्राप्त झालेला होता। आणि आपल्या जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी 100% निधी आपण जिल्हा प्रशासनाला म्हणजे खर्च करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि ही अत्यंत समाधानाची बाब आहे। आणि हा निधी खर्च करत असताना जे कामं पूर्णतः गेलेले आहेत त्या कामांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तसेच विकास कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष भर देण्यात आलेला आहे। या आर्थिक वर्षामध्ये पुणे ग्रँड टूर, ॲग्रो हॅकेथॉन, आदर्श शाळा, स्मार्ट PSC जे की कालच 45 PSCचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचं आम्ही यशस्वीपणे अंमलबजावणी मागच्या वर्षामध्ये करण्यात आलेली आहे। आणि जिल्हा वार्षिक योजना सन 2027 तसेच सन 2025-26 मध्ये सर्वसाधारण अंतर्गत 1379 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता। तसेच 2026-27 या पुढच्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना याच्या अंतर्गतमध्ये 1472 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे। आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 93 कोटी या वर्षीच्या ह्याच्यामध्ये अर्थसंकल्पात वाढ करण्यात आलेली आहे। तसेच आदिवासी घटक कार्यक्रमामध्ये 6 कोटी 47 लाखाची वाढ होऊन 71 कोटी 93 इतका निधी अर्थसंकल्पित झालेला आहे। तसेच अनुसूचित जाती उपाययोजनाकरता सुद्धा 145 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झालेला आहे। जिल्ह्यातील तिन्ही योजना मिळून एकत्रित आराखडा हा
जवळजवळ 1689 कोटींचा झालेला आहे. जिल्ह्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आदरणीय दादांनी मुहूर्तमेढ रोवलेली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली आपले सगळेच प्रकल्प अतिशय वेगवान आणि गतिमान पुढे नेण्यासाठी शक्य झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कशाही प्रकारे कमी पडू दिला जाणार नाही याची राज्य शासनामार्फत दक्षता घेतली जाईल. खरं सांगायचं तर आजचा हा विकास प्रकल्प यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेसह पुणे जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना आम्ही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यात प्रामुख्याने पुणे ग्रँड टूअर रस्ते प्रकल्प 718.2 कोटी, कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा टप्पा त्यासाठी 282.57 कोटी, श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकास आराखडा 41.71 कोटी रुपये, तसेच सिंहगड किल्ला समग्र विकास आराखडा 261.76 कोटी आणि या महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. हे प्रकल्प आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यटक आणि पायाभूत विकासाला नक्कीच दिशा देणारे असतील. जिल्ह्यातील विकास कामं करताना आदरणीय दादांच्या कार्यप्रणालीप्रमाणेच गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक विकास काम विरहित कालावधीत पूर्ण व्हावं यासाठी नियोजन, सातत्यपूर्ण आढावा आणि प्रशासकीय समन्वयावर आम्ही भर देत आहोत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुणे जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार. उन्हाळ्यामध्ये तोडलेले आहेत. वन संशोधन केंद्र आहे मोहम्मदवाडी रस्त्यावरती, वन विभागाची जागा आहे आणि 1000 झाडाची कत्तल केली. त्या संबंधित पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर मी बोलले. त्याच्यात कारण की महापालिकेकडनं सांगण्यात येते 21 मेपर्यंत आम्ही पाणी कपात रद्द करतोय, पुढे भविष्यात निर्णय घेऊ, त्यावेळेचा पाणीसाठा लक्षात घेऊ. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये अल निनोची भाकीत केलेला आहे. पावसाळा अत्यंत वेगळ्या प्रकारचा असणार आहे. यावर्षी पाण्याची कमतरता पूर्ण पडू शकते. यासाठी आतापासूनच नियोजन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. त्यातला हा एक भाग आहे. नसरापूरच्या घटनेतील आरोपीवर अद्याप दोषारोपपत्र दाखल केलं नाही. चौकशी चालू आहे. त्यासाठी मी सुद्धा पुढे येऊन प्रयत्न करते. त्यामुळे लवकरात लवकर कसा याच्यावरती निर्णय होईल यासाठी मी म्हणजे पुढे होऊन प्रयत्न करते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.